फेसबुक सारख्या सोशल माध्यमाचा वापर करत आपण अनेकदा क्षणभर विचार न करता रिक्वेस्ट पाठवतो आणि ऍक्सेप्टही करतो। मात्र अशा सोशल साइट्सवर वावरताना अधिक डोळसपणे विचार करायला हवा। नाशिकमध्ये नोंदवली गेलेली एक तक्रार हेच सांगतेय। सोशल मीडियाचं जाळं ज्या वेगाने सर्वांना झपाटत चाललंय त्याच वेगाने त्याची दुसरी बाजूही अनेकदा समोर आली आहे। नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या बलात्काराची तक्रार याच गोष्टीकडे लक्ष वेधणारी आहे। नाशिकच्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता 10वीत शिकणाऱ्या मुलीची 11वीतल्या एका मुलाशी फेसबुकवरून मैत्री झाली। फेसबुकद्वारे परिचयही वाढला। त्यानंतर पुढे अत्याचाराची चित्रफीत बनवून मुलीला आरोपीने धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं गेलंय। एका अल्पवयीन मुलीने आमच्याकडे फिर्याद दिलेली आहे की तिच्याशी फेसबुकवरून 1.5 वर्षापूर्वी ओळख झाली होती एका विधी संघर्षग्रस्त बालकाची। तो तिच्याच वर्गात शिकत होता आणि त्यांची फेसबुकवरून ओळख झाली होती। त्यानंतर मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रूपांतर त्यांच्यात रिलेशनमध्ये झालं आणि वेळोवेळी तिला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध केलेले आहेत त्या मुलांनी आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यावरून त्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। तपासाअंती या तक्रारीच्या सर्व बाजू समोर येतील। मात्र एकांत घालवण्यासाठी वापरला जाणारा सोशल मीडिया आपल्यालाच अंधकारात नेणार नाही ना याचा डोळस वृत्तीने विचार करायला हवा। प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।